गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण स्टँडर्ड 9 मधला रियल नंबर या चॅप्टर मधला प्रूव्ह दॅट रूट 2 इज अन इरॅशनल नंबर हे एक्झाम्पल बघणार आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल हे पुस्तकामध्ये सोडून दिलेलं. हाच टॉपिक परत स्टँडर्ड 10 मध्ये CBSE ला सुद्धा आहे. वर्ग स्टँडर्ड 10 क्लास 10 साठी हाच टॉपिक कुठे CBSE 10 साठी. याचा जो प्रूफ बघायचा आपल्याला हा इनडायरेक्ट प्रूफ आहे. कोणता प्रूफ आहे? इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफची सुरुवात करताना शो दॅट जे प्रूव्ह करायचं आहे त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट तयार करायचं आहे, त्याचं उलटं स्टेटमेंट तयार करायचं. इथे इज इरॅशनल नंबर, इज नॉट इरॅशनल नंबर. इज इरॅशनल नंबरला निगेटिव्ह काय होईल? इज नॉट इरॅशनल नंबर. मग लेट अस assume that root 2 is not irrational number म्हणजेच rational, is a rational number, is a rational number. Every rational number can be written as in the form of P upon Q. All of you know that. Therefore root 2 is equal to P upon Q. P comma Q belongs to I. Q not equal to 0 and इथे डेफिनेशन झाली रॅशनल नंबरची नेहमीसारखीच. याच्या पुढचा पार्ट आहे P upon Q is in reduced form, that is P and Q have no common factor other than 1. No common factor other than 1 means suppose 6 upon 8. 6 upon 8 has two factors. First factor is 1, another factor is 2. मग हा जो आपला P upon Q आहे हा या फॉर्ममध्ये नाही आहे, हा रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आहे. मीन्स 3 upon 4. दीज आर द इक्विव्हॅलंट. हे दोन्हीच्या दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. परंतु आपला असा आहे का या फॉर्ममध्ये P upon P म्हणजे 6 आणि Q म्हणजे 8 आहे का? नाही. इट इज नॉट. असा नाही आहे. तो कसा आहे? 3 upon 4च्या फॉर्ममध्ये की ज्याला देर इज ओनली वन कॉमन फॅक्टर, दॅट इज द 1. अंडरस्टँड दिस पॉइंट. देअरफॉर परत तेच घेऊ. ही जी पाहिजे आपली हे इकडे बरोबर साईडला आलं पाहिजे. इथे स्क्वेअरिंग टू बोथ साइड वी गेट रूट 2 P upon Q ब्रॅकेट स्क्वेअर. याचाही स्क्वेअर येईल. वी गेट रूट 2चा स्क्वेअर, हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. 2 हा स्क्वेअर वाटून द्यायचा आहे. P स्क्वेअर अपॉन Q स्क्वेअर. इट इज रिटन ॲज 2Q स्क्वेअर इज इक्वल टू P. 2Q स्क्वेअर इज इक्वल टू P. हे जे काही स्टेटमेंट आलं. आता मी इथे समजा थोडंसं याच्या उलटापासून सुरुवात करतो की इवन नंबर घेतो. कोणताही इवन नंबर हा 2च्या मल्टिप्लाइडमध्ये लिहिता येतो. 2 into 4 16, 2 into 8 10, 2 into 5. मग जर का मी असं म्हटलं इथे 2 into एनी नंबर 2 into मीन्स याचं जे मल्टिप्लिकेशन येईल तो इवन नंबर असतो. मग इथे कॉन्सन्ट्रेट केलं तर P स्क्वेअर इज इक्वल टू 2 into Q स्क्वेअर. मीनिंग इज दॅट देअरफॉर P स्क्वेअर इज इवन. P स्क्वेअर इज इवन. P स्क्वेअर हा जो नंबर आला हा कोणता आला? इवन. मग आता एखादा द स्क्वेअर रूट ऑफ इवन नंबर इज ऑलवेज इवन. पहा कोणत्याही नंबरचं P स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं. P स्क्वेअर कोण आहे? इवन.
इवन नंबरचं जर का स्क्वेअर रूट घेतलं तर दॅट इज ऑल्सो इवन. फॉर एक्झाम्पल 16, 16 घेऊ. 16 इवन आहे का? आहे. 16चं स्क्वेअर रूट 4, 4 इज ऑल्सो इवन. 36, 36चं स्क्वेअर रूट 6. म्हणजे जर का स्क्वेअर इवन नंबर असला तर त्याचं स्क्वेअर रूटसुद्धा काय असतं? इवन नंबर. देअरफोर P इज ऑल्सो इवन. P इज ऑल्सो. मग P जर का इवन असेल तर इट हॅज फॅक्टर ऑफ 2. याचा एक फॅक्टर कंपल्सरी 2 असणारच आहे. मग याला लिहितो P इज इक्वल टू 2m, m बिलॉंग्स टू I. इवन आहे म्हणून त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहिता येईल? कोणताही इवन नंबर घ्या. 8 इज इक्वल टू 2 इंटू 4 कोणताही घ्या. हा जो 8 आहे कसं लिहिता आलं? 2 इंटू 4. मग हा P इवन आहे म्हणून मी या ठिकाणी एक मल्टिपल घेतला m. 2 इंटू m वी गेट P स्क्वेअरिंग टू बोथ साइड. वी गेट P स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर. P स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर. याला म्हणू 1, याला म्हणू 2. From 1 and 2. From 1 and 2. It is P square, it is also P square. Therefore, it is written as 2Q square is equal to. इथे चुकलं माझं स्क्वेअरिंग टू बोथ साइड. काय चुकलं? कोण सांगतो? 2चा स्क्वेअर इथे किती पाहिजे होता? 4. देअर इज अ स्मॉल मिस्टेक. तुमची पण होणार आहे. आपण mचा स्क्वेअर केला, 2चा केला नाही. 2चा स्क्वेअर इथे किती पाहिजे? 4. इथे काय आला? 4m स्क्वेअर. देअरफोर Q स्क्वेअर इज इक्वल टू Q स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर. इथे जसं आपण लिहिलं, काय लिहिलं? P स्क्वेअर इज इक्वल टू 2Q स्क्वेअर. तसं इथे काय आलं? Q स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर. देअरफोर Q स्क्वेअर इज इवन. देअरफोर Q जर का इवन आला तर कोणत्याही संख्येचं स्क्वेअर रूट इज ऑल्सो इवन. देअरफोर Q इज ऑल्सो इवन. Q इज ऑल्सो इवन. मी या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे याला चौकट करायची, लक्षात ठेवायला. याला म्हणू A, याला म्हणू B. फ्रॉम A and B P and Q are both even. बोथ इवन. दोन्हीही इवन आहे. मग याच्यातला एक कॉमन फॅक्टर कोणता येईल? 2. P and Q have a common factor 2. कोणता कॉमन फॅक्टर आला? P आणि Q ला कोणता कॉमन फॅक्टर आला? का बरं आला? कारण हे P सुद्धा इवन आहे आणि Q सुद्धा इवन आहे. मग आता आपण जे दिलं होतं ते पाहायचं. आपण काय कन्सिडर केलं होतं? इथे हे स्टेटमेंट पाहायचं आहे. रिड्यूस्ड फॉर्म P and Q हॅव नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. अदर दॅन कसं आलं स्टेटमेंट आहे? इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. काय म्हणता येईल? इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी टू our assumption that P and Q have no common factor. P and Q have no common factor other than 1. काय लिहायचं आपल्याला? P and Q have, याच्या पुढचं इथे लिहितो, नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. कसं आलं हे? कॉन्ट्रॅडिक्टरी. का बरं कॉन्ट्रॅडिक्टरी आलं? बिकॉज अवर ॲझम्पशन इज रॉंग. देअरफोर
our assumption is wrong. Therefore, root 2 is an irrational number. Root 2 is an irrational. जर का आपण दुसरं उदाहरण कन्सिडर करू, हे गणित आपलं इथे संपलं. शो दॅट रूट 3 इज ॲन इरॅशनल नंबर. रूट 3 इज ॲन इरॅशनल नंबर. शॉर्टमध्ये सांगतो, इट इज कन्सिडरेशन काय येईल, रूट 3 नॉट इरॅशनल मीन्स इट इज रॅशनल. पी अपॉन क्यू काय, पी अपॉन क्यू. देअरफॉर परत स्क्वेअरिंग, पहिलं आपलं नेहमीसारखं वाक्य येईल, नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. मग 3 इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन क्यू स्क्वेअर. काय आलं मग, 3 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. देअरफॉर पी इज अ फॅक्टर, 1 फॅक्टर 3. पी स्क्वेअर हॅज कोणता फॅक्टर आला, 3. मग जर का पी स्क्वेअरला 3 हा फॅक्टर असेल तर पीला सुद्धा 3 हा फॅक्टर असतो. पीला सुद्धा काय असतो, फॅक्टर 3. पी हॅज फॅक्टर 3. ठीक आहे, जसा इथे 2 आला होता तिथे तसा कोणता फॅक्टर आला. मग या पीला कसं लिहू, पी इज इक्वल टू 3m. फॅक्टर कोणता आहे, 3m. स्क्वेअरिंग करतो, पी स्क्वेअर इज इक्वल टू 9m स्क्वेअर. इक्वेटिंग दिस टू इक्वेशन वी गेट काय येईल, 9m स्क्वेअर इज इक्वल टू 3q स्क्वेअर. याला इकडे आणतो, शॉर्टमध्ये करतो, 3m स्क्वेअर इज इक्वल टू q स्क्वेअर. मग q स्क्वेअर हॅज फॅक्टर 3. जर का q स्क्वेअरला 3 हा फॅक्टर असेल देन q स्क्वेअरला असेल तर qला सुद्धा असेल. मग इथे q हॅज कॉमन फॅक्टर 3. मग pला आणि qला कोणता फॅक्टर आला, 3. कन्सिडरेशन काय आवर ॲझम्पशन, देर इज नो कॉमन फॅक्टर अदर दॅन 1. इथे रूट 3 दाखवताना कॉमन फॅक्टर कोणता आला, 3. रूट 5 दाखवायचं असेल तर कॉमन फॅक्टर 5 येईल. रूट 7 जर का दाखवायचं असेल तर कॉमन फॅक्टर 7 येईल. कॉमन फॅक्टर 7 आला म्हणजे आपण जे ॲझम्पशन केलं ते रॉंग होईल. देअरफॉर आवर ॲझम्पशन इज रॉंग अँड सो ऑन. थँक्यू फ्रेंड्स.